किती राहिलं तरी आम्ही ते सांगतो. किती राहिलंय, कुठे गेलो, किती राहिलंय 2 किलोमीटर. किती राहिलंय 2 किलोमीटर. नाही 2 किलोमीटर राहिलं की त्याला बरं वाटतं. 2 किलोमीटर राहिलं की त्याला बरं वाटतं. त्याला 2च किलोमीटर राहिलंय ना, चला. एकदा मी असंच 2 किलोमीटर सांगितलं. काय सगळ्यांनी आनंदात 2च किलोमीटर राहिलंय, चालायचंय म्हणून चालले. आणि 2 किलोमीटर गेल्यानंतर समोर पाठी दिसली सासवड 3 किलोमीटर. बघ सासवड चालू विचारा सगळ्याला, विचारा काही नाही. पण तरी पाय चालतात किरण, तरी पाय चालतात. कितीही कमरेला त्रास झाला नाही बसत कोणी. विसावा घेतील, बसतील, 2 घटका बसतील, चहा घेतील. घरी एकदा पण चहा न पिणारा वारी 10 चहा घेईल. पण तो थांबणार नाही. आमचं शरीर थकत नाही, आमचं मन थकत नाही. शरीरही त्याच्याकडे जात राहतं, मनही त्याच्याकडे जात राहतं. कारण त्याच्या रूपाचा असा प्रभाव आहे की आपलं तन मन आपण हरपून जातो, परत माघारी येत नाही. वेद लावी नाही, वेधून जातो आपण. मला काय म्हणायचं आहे, ज्ञानेश्वर महाराजांनी दृष्टांत देत असताना ज्ञानेश्वरीमध्ये असं सांगितलं की एखादी स्त्री आहे, माझ्याकडे लक्ष द्या, इकडे पहा. एखादी स्त्री आहे, त्या स्त्रीकडे चांगलं रूप आहे, सौंदर्य आहे, चांगलं सौंदर्य आहे. आणि चांगलं सौंदर्य असणं, बोलू नका, शांत राहा. शेगड्या बिगड्या जातील, सगळं होईल. तुम्ही इकडे बघा. एखाद्या स्त्रीकडे चांगलं सौंदर्य आहे आणि सौंदर्य नावाचा एकच गुण तिच्याकडे आहे. काय आहे? एकच गुण आहे. सौंदर्य नावाचा एकच गुण तिच्याकडे आहे. एकच सौंदर्य नावाचा गुण ज्या स्त्रीकडे आहे की नाही, त्या एका गुणाच्या बळावर ती कितीतरी लोकांना नाचवते की नाही, नाचवते की नाही. एकच सौंदर्य नावाचा गुण आहे, पण एका सौंदर्य नावाच्या गुणाच्या आधारे ती समोर येणाऱ्या पुरुषाला पाहिजे तसं खेळवू शकते. आहे की नाही? आहे. मला म्हणायचंय, एका गुणाच्या बळावर जर ती इतकं नाचवू शकते, हा षडगुण ऐश्वर्य संपन्न आहे. हा काही नाचवू शकत नाही आपल्याला, काय नाचवू शकत नाही. किती गुण आहेत, बाकीचे किती गुण असतील माहिती नाही, पण कमीत कमी 6 तर प्रसिद्ध आहेत की नाही. 6 तर प्रसिद्ध आहेत. ऐका श्री ऐका, यश श्री औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे 6 गुणवर्य वसती जेत. म्हणून तो भगवंतू, म्हणून तो भगवंत आहे. कारण या 6 गुणांच्या संबंधानं त्याच्याकडे प्रचुरता आहे. या 6 गुणांच्या संबंधानं मुबलकता आहे. आणि म्हणून अनेक गुण त्याच्याकडे आहेत. अनेक गुण, अनंत गुणे त्याते म्हणून या, असं त्याचं वर्णन केलेलं आहे. अनेक गुणांचा वर्णन एका देवाच्या ठिकाणी पाहायला मिळतो.